मित्रांनो, राज्यातील निराधार योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून आज 29 जून 2026 रोजी विशेष सहाय्य योजनाच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांचा निधी हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहे। याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले होते, परंतु पुन्हा एकदा ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजना अंतर्गत राबवली जात आहे। आणि याच्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, या योजनाच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचं अनुदान वितरण केलं जातं आणि यासोबत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं देखील अनुदानाचं वितरण केलं जातं। गेल्या बऱ्याच दिवसापासून या योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत राज्यातील लाभार्थी आहेत आणि आता या लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी आज 29 जून 2026 रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे, या योजनेसाठी 126 कोटी 30,66,000 रुपये, तर राज्यामध्ये राबवली जाणारी दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेसाठी जवळजवळ 120 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचं मानधनाचं वितरण हे केलं जाणार आहे। मित्रांनो, हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।